स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराया, या महाराष्ट्र भूमीला स्वराज्याचे तोरण बांधणारे छत्रपती शिवराय यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून सलग 5 वर्ष प्रथम क्रमांक मिळवलेलं आमचं मंडळ, चाकणचा राजा श्री छत्रपती नगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ बलुताळी चाकण यंदा 25व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. जिवंत देखाव्यांची परंपरा लाभलेल्या आमच्या मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सादर केलेला विशेष ऐतिहासिक देखावा शौर्यगाथा संग्राम दुर्गाची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चाकण एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा लाभलेलं गाव. 350 ते 400 वर्षापासूनच नाणेघाटावरून होणाऱ्या व्यापाराचे एक महत्त्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण. तेव्हापासूनच लाभलेले ऐश्वर्य संपन्नतेचे वरदान आजही चाकणच्या बाजारपेठा दिमाखात मिरवत आहेत. चाकणच्या भोवती असणाऱ्या 84 गावांसाठीही मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणला चाकण 84 म्हणूनच संबोधले जाई. पुरातन काळापासून चालत आलेला व्यापाराचा शिक्का आजतागायत चाकणला अर्थसंपन्न ठेवतोय. व्यापारासोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेले चाकण देहू आळंदीजवळ तुकोबाराय आणि माऊलींच्या सहवासात विसावले आहे. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर यासारखी पवित्र स्थळे चाकण पंचक्रोशीला लाभली. भगवान शंकराचे भव्य दिव्य शिवलिंग चक्रेश्वर मंदिरास एक अनन्य साधारण महत्त्व प्राप्त करून देत आहे. तिथे असणारी दुर्मिळ वराह शिल्पे जगभरात मोजक्याच ठिकाणी आढळतात. जगद्गुरु संत तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत शांडिल्य ऋषी देखील या चक्रनगरीमध्ये समाधिस्थ झाले आहेत. पुराणात बकासूर राक्षसाचा वध देखील भीमाने याच भूमीत केला होता असे ऐकण्यास मिळते. अशा सर्व गुण संपन्न गावास आज वाढत्या औद्योगिकरणामुळे जगभरात इतर अनेक शहरांना हेवा वाटावा असे अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. कांदा मार्केट, बैल बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती यासारख्या अनेक आर्थिक बाबींमुळे गावाच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेलेला आहे. तर हे एवढं वैभव, एवढं ऐश्वर्य, एवढी संपन्नता आली कुठून? एकाच गावाला राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा कसा असू शकतो? तर या चाकणला एक अलौकिक इतिहास आहे. होय, 350 ते 400 वर्षापूर्वी शाहिस्ते खानाच्या 40,000 फौजेला 56 दिवस सलग झुंजवणाऱ्या 400 मावळ्यांच्या शौर्याचा इतिहास. बेलाग, बलाढ्य, अभेद्य अशा कणखर संग्राम दुर्गाचा इतिहास. आणि याच महासंग्रामातून मिळाला गावाला शौर्याचा, झुंजण्याचा, लढण्याचा वारसा. संग्रामदुर्ग किल्ल्याचे बांधकाम जवळपास 12व्या शतकातले आहे. यादव, अल्लाउद्दीन खिलजी, आमिर शहा खेळोजी आणि मालोजी भोसले यांकडून शहाजीराजेंकडे पुणे परगण्याची जहागिरी आली. सोबत आसपासचा प्रदेशही आला. तेव्हा हा किल्ला देखील त्यात होता. त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. पुढे जाऊन फिरंगोजी बाबा शिवरायांना मिळाले. सोबतच स्वराज्यात घेऊन आले एक दुर्लभ बांधणीचा सुंदर, देखणा आणि तितकाच बलाढ्य असा भुईकोट, ज्याचे नाव होते संग्रामदुर्ग. आजच्या घडीला आपण जो संग्रामदुर्ग पाहतोय, याच भुईकोटाने गेल्या 400 वर्षापूर्वी
शाहिस्तेखानाला जी शर्थीची झुंज दिली ती वाखाणण्याजोगीच. याच संग्रामदुर्गाच्या पराक्रमाची ही शौर्यगाथा. हुजूर, पन्हाला पे शिवाजी को सिद्धि ने पूरी तरह से घेर लिया है. चींटी तक अंदर जा नहीं सके, इतना सख्त बंदोबस्त है. वाह, सुभान अल्लाह. ऐसे ही सिवा को चारों ओर से दबोचा जाए तो इस पहाड़ी चूहे को लपेट लेना आसान होगा और जल्द ही दक्खन हमारे कब्जे में होगा. जी नवाब साहब, जैसे ही हम यहाँ पर आए हैं वैसे ही पूरी मुगल फौज ने यहाँ आतंक मचाना शुरू किया है ताकि उन मरहट्टों में घबराहट हो. बहुत खूब राय बागन, यही तो हम चाहते हैं. एक तरफ से सिद्धि और दूसरी तरफ से हम खुद इस सिवा के स्वराज्य को कुचल के ही रहेंगे. ये चाल सिवा को नेस्त नाबूद करेगी. जी हुजूर, वह तो सिवा पहले से ही पनाले में फंसा हुआ है. उसके साथी उसको वहां से छुड़वाने में व्यस्त है. तो इस मौके का फायदा हमें जरूर उठाना होगा. सही बोल रहे हो हशाब खान. जल्द ही हम हमारी अगली चाल चलेंगे. तो अब हम क्या करेंगे हुजूर? क्या होगी हमारी आगे की चाल? चाल आलमगीर औरंगजेब बादशाह के हुकूमत को सराखों पर लेते हुए हम पहले सिवा के एक एक करके सारे किलों पे मुगलिया परचम लहराएंगे और दक्खन काबिज करेंगे. यही मौका है हम पर हुए इल्जामों को गलत साबित करने का. लेकिन आपके दिमाग में चल क्या रहा है हुजूर? हम पहले यहाँ से 20 मील दूर चाकन के संग्राम दुर्ग की ओर बढ़ेंगे. वो एक मामूली सी गली है. सुना है वहां से नासिक नाने घाट से होने वाले पूरे कारोबार को देखा जाता है. अगर वो किला सिवा के हाथ से गया तो फिर सिवा पहाड़ छोड़ के मैदान में आ जाएगा और फिर उसे निचोड़ना हमें आसान होगा. ये बात तो सही है नवाब साहब. फिर कब करें हम कूच उस ओर? जल्द ही निकलेंगे. जंग की तैयारी करो कारतलब खान. जी हुजूर, हमारी 40,000 की फौज तैयार है. जैसे ही आप हुक्म करेंगे हम चाकन की तरफ कूच करेंगे. अशा प्रकारे तिकडे महाराज साहेब पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असता ही संधी साधून शाहिस्तेखानाने आपल्या नांग्या चाकणकडे टाकायला सुरुवात केली. सुबक भक्कम ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या संग्रामदुर्गाचा मोह शाहिस्तेखानालाही नाही आवरला. याच दुर्मिळ भुईकोटाचे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळ. वय वर्ष 70, भक्कम शरीरयष्टी, पिळदार मिशा, भारदस्त आवाज, गनिमालाही चरचर कापायला लावेल अशी त्यांची तलवारबाजी. मालुजीराव, तलवार शरीरान बुद्धी याचा रोजच्या रोज सराव केला पाहिजे, तरच तो टिकून राहतोय, नाहीतर गांजत्यात. वय किल्लेदार, तसं बघाय गेलं तर आपली जेमतेम 300 ते 400 फौज आहे. पण समधीच तलवारबाजी, बाणबाजी, दांडपट्ट्यात तरवेज आहे ती. वय तर भाकरी ती माझ्या हातची खात्यात नव, मग असणारच की तरबेज. हे अक्षी खरं आहे. तुम्ही जरी आमच्या कारभारी नसल्या तरी संग्रामदुर्गाच्या अन्नपूर्णा आहे ती. चला, काहीतरीच तुमचं बी. अहो खरं तर, आणि मावळ्याने बी कसं तरवेज असाया पाहिजे की. अरे राजगडाच्या शंभू महादेवावर जीव ववाळून टाकणारी जमात आहे आपण समधी. आणि बाणबाजी तर संग्रामदुर्गाची खासियत आहे. तटावरच्या ढाच्यावरून जसा बाण सोडला की गनिम कसा कावरा बावरा होतो या. त्याला समजत तू पतूर पार चाळण होती या बघा त्याची. आणि गडाच्या चारी बाजूच्या पाणी भरलेल्या खंडकामुळं गनिमात शिरणं मुश्किलच की.
शत्रू आत घुसला तरी त्याला खणकातून पवत यावं लागेल तटापर्यंत. अरे भाई ते समजा खरंय, पण आपल्याला बी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे. गड मोक्याचा हाय आणि साम्राज्यातल्या खजिन्यातल्या हिऱ्या बरीच हाय. बराबर आहे. यात महाराज साहेब तिकडे सिद्धीच्या घेरात फसलेले, ते गनिमाला धूळ चारून निसटत्याल बी. पर तो पतूर कुणी त्याचा मोका उठवाय न ग. अरे कोण कसा उठवेल मोका? या साम्राज्यातले वाघ आहे ते आपण. कुणी आलाच आडवा तर फाडून खाल्ल्या बिगार सोडायचं नाही. अरे या देहाचं पोत करून ध्यान ठेवू. तसं पालकर हायती की सुप्तीला आपल्या, पर ते तरी कुठं कुठं लक्ष ठेवणार. आपण जबाबदारीनं वागाय आहो. किल्लेदार, ओ ओ किल्लेदार. काय रे सयाजी, काय झालं? एवढा का धापा टाकीत आलाच म्हणायचं? अहो नायकांनी खबर आणली आहे. राजगडावर आऊसाहेबांचा सांगावा आलाय. आऊसाहेबांचा सांगावा? बाई काय र? अरे बोल की बिगी बिगी. अहो औरंगजेबाचा मामा शास्ता खान भली मोठी फौज घेऊन लाल महालात तळ ठोकून बसलाय. सारी परजा पार बेजार केलीत. गुरढोरं मारली, शेत उधळलीत, देवळं पाडलीत, लेकी बाळी पळवल्यात. पार पार हैराण केलंय त्यानं. आणि आता काय? अरे बोल की पुढं. त्योच शास्ता खान 40,000ची फौज घेऊन आता चाकणकडे चालून येतोय. काय? आई भवानी, ज्याचं भ्या होतं तेच झालं. तो शास्ता खान म्हणजे बकासूरच की. अरे असू दे की बकासूर. यापूर्वी असाच बकासूर भीमाने या चाकणात मारलाय. आता आपला संग्राम दुर्ग भीम बनून लढल. त्या शास्ता खानाचा एक कण बी या चाकणामध्ये दिसणार नाही. परिस्थिती कठीण हाय, पण आपला वारसा बी तेवढा संघर्षाचा हाय. या 40,000 गनिमाला आपली 400ची फौज पुरून उरू. काय बोलताय भाईजी? यो संग्राम दुर्ग म्हणजे स्वराज्यातला माणिक आहे, माणिक. आणि त्यो असा खानाच्या नरड्यात जाऊ द्यायचा नाही. गेलाच तर त्याचं नरड फाडू, पर गड राखू. हा गड राखायचाच. घोडदळ, पायदळ, तोफा, उंट असा सगळा लवाजमा घेऊन खान निघाला. वाटेत येणाऱ्या गावांना उद्ध्वस्त करत अखेर दिनांक 21 जून 1660 रोजी शाहिस्ते खान आपल्या फौजेसह संग्राम दुर्गासमोर येऊन ठेपला. इतने से मामूली किले के लिए इतनी बड़ी फौज हमने साथ लाई. हमें तो लग रहा है ये किला काबिज करने में एक दिन ही काफी है. सुबह की नमाज होने के बाद घेरा डालेंगे, शाम की नमाज तक किला हासिल करेंगे. जी, ये किला लेना तो हमारे बाएं हाथ का खेल है. हमारी राय बागन अकेले ही आराम से किला हासिल कर सकती है. क्यों राय बागन? कर सकती हूँ हुजूर, मगर सुना है यहाँ का किलेदार फिरंगोजी नरसाला बहुत होशियार और चालाक है. आसानी से किला छोड़ेगा नहीं है. बड़ा ही सूरमा है. ऐसा है तो अब आपको ही कुछ करना होगा हुजूर. मुकर्रब खान, किले को देखकर ही हमें यह महसूस हो रहा है कि इतनी आसानी से किले के अंदर जाना नामुमकिन है. इस समय किले को चारों ओर से घेर लेना ही बेहतर रहेगा. हुजूर, आप सिर्फ फरमान कीजिए. हमारी हजारों की फौज तैयार है. हमें किले को चारों ओर से घेर लेना है. दक्खन की तरफ से भौसिंह, सरफराज खां, जदुराय, जौहर खां हबशी आप लोग रहेंगे. पश्चिम द्वार की तरफ से राजा जय सिंह और सेवादेह की पूरी सेना भेजो. पूरब की तरफ शमशुद्दीन खां, मीर अब्दुल, सईद हसन
उज़्बेक खान, खुदावनत हबशी और उत्तर की तरफ हम खुद हशाब खान, गिरिधर, वीरमदेव कुंवर, त्र्यंबक भोसले इनके साथ रहेंगे। याद रखो, ये मराठे बहुत ही चतुर और चालाक है। एक भी आदमी छूटेगा नहीं, इतना कड़ा पहरा चाहिए। शैतान है सबके सब। दयाजी, मालूजी, समध्या फौजाला तयार ठेवा। भल्या भल्याला पुरून उरला असे आपल्या भुईकोटाचं बांधकाम आहे। जणू सह्याद्रीचा कडाच। गडाची शान असलेल्या समध्या तोफा भरल्या ती किल्लेदार. गनिम टप्प्यात यायला अवकाश उडवलाच मग बघा. भैव, गडावर शिबंदी रसद किती हाय? 3 मास जाईलीत काय? मुबलक आहे जी. हे जाग झालं. आणि असं बी आपल्या गडाच्या खानकाभोवती अजून एक परकोट आहेच की आपल्या रक्षणाला. वय, आणि तोच आपल्यासाठी चिलखताचं काम करणार आहे. गडाच्या आत शिरतात सामनी आडवी एक भीत लागते. गनिम उजवी डावी करस्तवर खावतोय बघा आपल्या हातात. या समध्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गडाच्या चारी बाजूचं खंदक हे पार करून येणं कुण्या आयऱ्या गैऱ्याचं काम आहे. वय काय मालूजी, पवत यायला लागतंय ना गनिमासनी. पर त्यासाठी एकच वया हवं. या पावसानं साथ द्याया हवी, तरच ते खंदक पाण्याने भरतील. हे वरून राजा, आज तुझी गरज आहे साम्राज्याला. बरं सयाजी थोपटे, मालूजी मोहिते, तुम्ही महाद्वाराच्या तटबंदी सांभाळा. मोठ चालती ठेवा. समध्या खंदकात पाणी भरा. जी किल्लेदार. आणि बाळाजी करडिले, तू मधल्या माथ्यावरची फिरत्या तोफीची गडी सांभाळ. भाईजी, म्या सावता आणि भिवा उगवती काढल्या तटावरती ध्यान देतो. भाई किल्लेदार. एक गोष्ट ध्यानात ठेवा, खानाची फौज जरी 40,000ची असली तरी बी आपला एक एक मावळा त्याच्या शेकडो गनिमाला कापणार आहे. खानाकडं घोडदळ, पायदळ, फौज फाटा जरी बक्कळा असला तरी बी आपल्याकडं आऊसाहेबांच्या रूपानं साक्षात जगदंबाचा आशीर्वाद आणि शिवाजी राजाच्या तालमीत तयार झालेला गनिम फाडणारा एक एक नरसिंह आहे. ही घ्या प्रतापगडावरती गाजवलेल्या शौर्याची जलीच्या टेंब्याची माती. लावा भाई आणि घ्या महादेवाचं नाव. आखाडाच्या निवदासाठी 32 दाताचा बोकड चालून येतो या. अरे ओढवा खांडोळी आणि हाना बळी. मोहीम फत्ते करायची आपल्याला. बोला हर हर महादेव. काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा. डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा. काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा. डमरुनाथ डळमळे भूमंडळ हात हो शंकराची घेऊन आता रण निघाले रे. अरे दुकान पेटलं आणि गनिम खेटलं. अरे एकच नाव आहे शिवाचं घेतलं. अरे आले रे आले रे. अरे मराठे आले रे. शंकराची घेऊन आता रण निघाले रे. अरे दुकान पेटलं आणि गनिम खेटलं. अरे एकच नाव आहे शिवाचं घेतलं.
अरे बाळाजी कुठं वाता तू? चल की बिगी बिगी, किलेदार कवाच आले हाय ती. ये काय येतच होतो जी. अहो तोफा बहिऱ्या कराया खेळ घेत होतो. अरे कवा ते सैतान जाग झाल्या हो. ते समज नशेत असत्याला आता. तवा आत्ताच हल्ला करायचा, म्हणजे एका रात्रीत पळता भुई थोडी होईल त्यांची. गनिम जागा झाला की माघारी परतायचं. होय होय चला. जागो सभी जागो, इन काफिरों ने छावनी पे हमला बोल दिया है. जागो. अरे पोरा हो, गनिमाच्या हातात लागायच्या अगोदर आत पोचवा समधी. बाळाजी तटावर इशारा द्या, तोर दरवाजा उघडा. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 50 दिवस अशा मराठ्यांच्या खानासोबत चकमकी होत राहिल्या. निम्म्याहून अधिक तोफा रिकाम्या झाल्या. त्यामुळे शाहिस्ता खान पुरता हतबल झाला. या एवढ्याशा किल्ल्यासाठी एवढा वेळ लागल्यामुळे खानाची अवस्था विष काढलेल्या सापासारखी झाली होती. निकम्मो, शर्म है तुम सब पर. क्या बेवकूफी चला रखी है. ये मामूली सी गढ़ी काबिज करने के लिए तुम्हें इतना सारा वक्त लग रहा है. क्या जवाब दे हम आलमगीर बादशाह को. और अब तो ये हद हो गई. दस्तूर खुद शास्ता खा की छावनी में रातों रात घुसकर हमला करने तक की मचल गई है मराठों की. कुछ तो करो करतलब खान, कुछ तो करो. हुजूर, इस किले की चारों ओर के पानी से भरे खंदकों की वजह से हम अंदर नहीं जा सकते. क्यों ना हम खंदकों के नीचे से ही सुरंग लगा के पूरे तट को ही उड़ा दे. मगर ये काम बहुत होशियारी से एक रात में करना होगा. अगर उन मराठों को कानो कान खबर तक हुई तो वो पूरी चाल चौपट कर देंगे. तो सोच क्या रहे हो निकम्मो. भर दो पूरा बारूद सुरंग में और लगा दो बत्ती. अब हमसे और रुका नहीं जाता. जल्द ही हमारी जीत की खबर आलमगीर बादशाह के तख्त तक पहुंचनी चाहिए. उड़ा दो पूरा किला. जी हुजूर. आणि दिनांक 14 ऑगस्ट 1660च्या रात्री मुघल सैन्याने हुशारीने भुयार तटापर्यंत खंदून काढलं आणि संग्रामदुर्गाच्या पूर्वेकडील तट उडवला. रात्रीत झालेल्या हल्ल्यामुळे भिवा दुधावडेसहित 125 मावळे धारातीर्थी पडले आणि प्रचंड युद्धाला सुरुवात झाली.
युद्ध सुरू होतं. सैन्य लढत होतं. खानाच्या 40,000 फौजेला एक एक मावळा झुंज देत होता. तेवढ्यात बहिर्जी नाईक राजगडावरून सांगावा घेऊन येतात. नाईक, तुम्ही आणि इथं कसं काय? महाराज साहेबांची खबर बात समद सुखरूप आहे ना? वय वय समद ठीक आहे. महादेवाच्या कृपेनं महाराज सुखरूप विशालगडावर पोचले. ती देवाच्या करेश्वरा, गारहाण्याला जागलास. आता असाच या संग्रामदुर्गाला बी खानाच्या इळख्यातून सुखरूप सोडीव बाबा. नाही फिरंगोजी बाबा, आपल्याला कोट सोडावं लागल. सौता महाराज साहेबांकडून आदेश आहे. तुम्ही आणि समद्या मावळ्यांनी आजपतूर जीवानीशी झुंजावला संग्रामदुर्ग. पर सैन्याची जीवाशी आजूक खेळ न ग, म्हणून लगोलग सांगावा घेऊन आलोय. नाय नाईक नाय, त्या खानाचं वाभाड फाडल्याशिवाय म्या काय शांत व्हायचा नाही. आता जीव गेला तरी 72, पर यो फिरंगोजी गड सोडणार नाही. तुमचा राग येतोय ध्यानात माझ्या बाबा, पर काळ जिकरीचा आहे. अगोदरच बाजी प्रभू देशपांडे, समधी बांदल सेना यांनी सिद्धीला थोपावत घोडखिंड पावन केली आहे. आज गड गेला तर तो पुन्हा घेता येईल, पर सौराज्याचे निखळलेले हिरे परत नाही आणता येणार. मन मानित नाही हो. आज पतूर झुंजावलाय गड, पोटच्या पोरा परमानी सांभाळलाय गड, आणि आज असं गड सोडून देऊ म्हणता? काय तोंड दाखवू मी राजगडाच्या सत्रेव? पर महाराज साहेबांचाच आदेश आहे, तर आता विरोध बी करता येईल. हे कसल्या धर्म संकटात टाकलंय नाईक तुम्ही आमासनी? राजांचा सबूत म्हणजे आमच्यासाठी परमान. तवा गड सोडावाच लागल. महाराज साहेबांच्या आलेल्या आदेशामुळे तब्बल 56 दिवस झुंजावलेला संग्रामदुर्ग फिरंगोजी नरसाळा यांना सोडावा लागला. एका भुईकोटाने एवढा तीव्र लढा दिला की खानाच्या विजयापेक्षा मराठ्यांचा अप्रत्यक्ष पराभव हा लखलखीत आणि थेट आलमगीर औरंगजेब बादशहाच्या तख्ताला हादरे बसवणारा होता. या फिरंगोजी बाबा या. मुजरा राज, मुजरा हो साहेब. गड नाय राखता आला राज. असं कसं म्हणता बाबा? तुम्ही तर पराक्रमाची शर्त केली. चाकणच्या गढीत राहून खानास 55 दिवस हाय तोबा म्हणावयास लावलं. तेव्हा ना खानास कल्पना आली असेल, स्वराज्याच्या जमिनीवर असलेल्या भुईकोटासाठी 40,000ची फौज घेऊनही 56 दिवस झुंज द्यावी लागली. तर सह्याद्रीच्या या उंच कडे कपाऱ्यात घनदाट जंगलात शिरल्यावर हे मराठे आपले काय हाल करतील? वैराज, समद्या मावळ्यांनी माप कष्ट घेतलं, वर रातीतून कव्हा गनिमानं भुयार खणून बुरजा पातूर आणून बार उडावला कळलं नाही. तटाला खिंडार पडलं आणि गनिमात घुसला. फिरंगोजी बाबा, ही तर नुकतीच सुरुवात. खावेसे वाटे पण गिळता येत नाही अशीच काही स्थिती झाली असेल खानाची. बहुत भले झाले काका. खानाची ऐशी स्थिती तो तुम्ही केली. तुम्ही तो बहुमानास पात्र आहात. असा आता असे नाराज होऊन काय बसला आहात? होय फिरंगोजी बाबा, तुमच्यासारखी अनमोल रत्न स्वराज्यात आहेत म्हणून शिवबा हे शिवधनुष्य सार्थपणे पेलू शकतोय. तुमची कामगिरी प्रशंसेस पात्र आहे. आणि म्हणूनच तुम्हावर आम्ही एक नवीन जबाबदारी सोपवू इच्छितो. जी महाराज, बोलाव. नुकताच स्वराज्यात दाखल झालेला भूपाळगड आता तुम्ही सांभाळावा अशी आमची इच्छा आहे. जशी तुमची आज्ञा महाराज. पण खानाचा पसारा लईच वाढत चाललाय महाराज. त्याला येळीच यसान घालायला हवं. होय फिरंगोजी बाबा. नाईक, ताबडतोब सोमाची आणि चिमणाजी यांना बोलवून घ्या.
त्यांच्याकडून लाल महालाची खडानखडा माहिती घ्या. तसं आमचं सारं बालपणच तिथं गेलं. त्यामुळे लाल महालाच्या चिऱ्या आम्हास ओळखीच्याच. आता रयतेवर अत्याचार करणारा या बकासुरास संपवायचंच. आता थेट लाल महालात घुसायचं आणि या शाहीस त्याला ठेचायचंच. हर हर देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्वच लहान थोर क्रियाशील कार्यकर्ते, मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे, वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद.